कधी-कधी आपल्याला पण प्रश्न पडतो ना, की मुलांवरती नक्की हात उचलायला पाहिजे का? किंवा मुलांना ओरडायला हवं का? पण बहुतांशी ठिकाणी आपण असं वाचलेलं आहे आणि ऐकलेलं आहे, की मुलांना मारल्यानंतर किंवा त्यांना ओरडल्यानंतर त्यांचा बौद्धिक विकास आहे तो कमी होतो. आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तर आपल्याला माहिती आहे, की आपली मुलं नक्की कोणत्या पद्धतीने ऐकतील. कधी-कधी काही मुलं कशी असतात ना, की ज्यांना फक्त आपण ओरडला ना, तरीसुद्धा ते घाबरतात. काही मुलं असतात, की त्यांना आपण सांगितलं, की आपण त्यांच्याशी बोलायचं बंद करू. तरी ती घाबरतात. घाबरतात म्हणण्याऐवजी आपण ज्या गोष्टी सांगतो, म्हणजे चांगल्या गोष्टी ते ऐकतात. तिसरी कॅटेगरी मुलांची अशी असते, की त्यांना तुम्ही कितीही बोला, काहीही करा, काही फरक पडत नाही. मग अशा वेळेस त्यांच्यावरती आपण हात उचलतो आणि आपण त्यांना 1-2 फटके देतो. पण यामध्ये सुद्धा मला तुम्हाला एक सांगायचं आहे, की कधीही मुलांवरती तुमचा राग किंवा फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तुम्ही मारू नका. आपण कधी-कधी सांगतो, की मुलांना आपल्याला शिस्त लावायचं आहे म्हणून मी माझ्या मुलांवरती हात उचलतो किंवा उचलते. पण मुलांना रागाच्या भरामध्ये मारणं किंवा त्यांना एक धाक किंवा शिस्त म्हणून त्याला लावण्यासाठी मारणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. आणि एक पालक म्हणून आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी या दोन्ही गोष्टींमधला फरक आपण ओळखायला पाहिजे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा.